करायचे आहेत। त्यामुळे आपण इथं आलात, मी इथं आहेच प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर। गेल्या वेळेस जेव्हा ईडी ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं, आज सुद्धा त्यांनी सहकार्य केलं, मी त्यांना सहकार्य केलं। जे काय कागदपत्र लागणार आहेत ते तिथं दिले आहेत। 24 तारखेला मला बोलवण्यात आलं होतं, त्यानंतर आज परत एकदा मला बोलवलं। 8 तारखेला तसं मला बोलवलं नाही, पण 8 तारखेला येऊन काही कागदपत्र तिथं द्यायची, ती कागदपत्र तिथं दिली जातील। आणि अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलंय की 8 तारखेला नाही तर 8 तारखेनंतर जर आम्हाला वाटलं तुम्हाला परत एकदा बोलवायचं तर आम्ही तिथं बोलू। मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो, आपण चूक कुठेही काय केली नाही। त्याच्याच बरोबर ईओडब्ल्यूचा काय झालं, कसं झालं, मीडियाच्या माध्यमातून एक तर मीडियाचे मी आभार व्यक्त करतो की वस्तुस्थिती मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली। खरं तर माझं सुद्धा लक्ष नव्हतं की ईओडब्ल्यूनी ज्या गोष्टीसाठी आज माझी एन्क्वायरी होती त्या सगळ्या एकदा त्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट हा कोर्टामध्ये त्यांनी फाईल केलेला आहे, त्याच्याबद्दलची माहिती मी विचारलेली आहे। पण ज्या पद्धतीने आता एन्क्वायरी सुरू आहे त्या एन्क्वायरीकडे बघितल्यानंतर असंच म्हणावं लागेल की या मुंबई शहरामध्ये कुठेतरी सोन्याचा एक शोधा, पण हा लपलेला हंडा आणि कथित लपलेला हंडा कुठे हे शोधण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला बोलावं लागेल। पण एकच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सातत्याने मी हे सांगितलेलं आहे, व्यवसायामध्ये मी आधी आलेलो, नंतर मी राजकारणात आलेलो आहे। अनेक असे लोक आहेत जे राजकारणामध्ये आधी आलेले आहेत, नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही विचारासाठी लढत आहोत। काही लोकांना जर वाटत असेल आणि खास करून राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे आज या महाराष्ट्रामध्ये काम करणारे अनेक नेत्यांना जर वाटत असेल की आम्ही घाबरलो, त्यांना एकच सांगून द्यायचंय, याच्या आधी जे घाबरले, जे पळून गेले हे सगळ्यांनी बघितलेले आहेत। पण खरी मराठी, पण हा लपलेला हंडा आणि कथित लपलेला हंडा कुठे हे शोधण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला बोलावं लागेल। पण एकच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सातत्याने मी हे सांगितलेलं आहे, व्यवसायामध्ये मी आधी आलेलो, नंतर मी राजकारणात आलेलो आहे। अनेक असे लोक आहेत जे राजकारणामध्ये आधी आलेले आहेत, नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही विचारासाठी लढत आहोत। काही लोकांना जर वाटत असेल आणि खास करून राज्य सरकारमध्ये काम करणारे अनेक नेत्यांना जर वाटत असेल की आम्ही घाबरलो, त्यांना एकच सांगून द्यायचंय, याच्या आधी जे घाबरले ते पळून गेले हे सगळे बघितलेले आहेत। पण खरी मराठी माणसं कधी पळून जात नाही हे आम्हाला दाखवायचं आहे आणि ते आम्ही सर्वजण तिथे दाखवणार आहोत। लढत असताना आज विचारासाठी लढायचंय, पण या विचारासाठी लढत असताना संघर्ष अटळ आहे आणि हा संघर्ष आपल्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी करायचा आहे। आणि त्याची सुरुवात याच्या आधी सर्वांनी मिळून केली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। पण ही सुरुवात जी झालेली ती इथं थांबेल असेच वाटत नाही, हे आपल्याला पुढे घेऊन जावे लागेल। लोकसभेचं इलेक्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला लढावं लागेल आणि 2024ला खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार जे महाराष्ट्राचा विचार करेल असं सरकार येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना आणायचं आहे। त्यासाठी लढणं हे सुरू केलेलं आहे, पण अजून जोमाने लढण्याची जरूरत आहे, ते आपण सर्वांनी करावे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो।